चूकपणे वगळण्यात आलेला आहे. काही राजस्थानमधील राजघराण्यांनी अशी मागणी केली होती आणि आता त्याविरोधात अखेर राजघराण्यांना उच्च न्यायालयात जावं लागलं. मला वाटतं या देशामध्ये कुठला इतिहास नक्की हा पुढे हवाय आणि त्या इतिहासाची वाटचाल काय असेल किंवा काय आहे तो आम्हाला दिसतोय. अख्खं प्रकरणच्या प्रकरण जे आपण नेहमीला काही विषय असतात त्या प्रकरणामध्ये मोदी प्रकरण, शहा प्रकरण, बाकी प्रकरण अशी येण्याची आता शक्यता आहे. सगळीकडे ही वाटचाल दिसते आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या जनतेने सतर्क होण्याची वेळ आलेली आहे. महापालिकेचे तरण तलाव बंद आहेत, काय सांगा? काही नाही, महापौरांना विचारा. सकाळी 7ला द्या, विदाऊट अधिकाऱ्यांशिवाय त्या काही चालले फेऱ्या, विचारा का बंद आहेत, देतील उत्तर. याचं उत्तर आम्ही विचारणारच आहोत, पण महापौरांनी पहिलं हे उत्तर द्यावं, का बंद आहे, का चालू नाही करत. नीलम गोरेंनी असं म्हटलं होतं. प्रमाणपत्र घोटाळ्याच्या संदर्भात तेजस्वी यांनी काल महापालिकेत बैठक घेतलेली होती. त्याचं म्हणणं आहे जवळपास 87,000 जास्त जन्म प्रमाणपत्र ही बोगस आहेत आणि त्याकरता आता अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. काही अधिकाऱ्यांना कारवाई मुळामध्ये जन्म आणि मृत्यू याला एक लॉ आहे आणि त्या लॉ प्रमाणे ते काम करत असतात. आपल्याकडे माझ्या माहितीनुसार CRS पोर्टल जे केंद्राचे आहे, पण केंद्राचं पोर्टल हे 16 आले. त्याच्या आधी आपलं सॅप प्रणाली ही आपली 2011-12ला डेव्हलप झाली. सॅप प्रणालीमध्ये संपूर्ण जन्म मृत्यू याची नोंद करावी असं सांगितलं गेलं. सॅप प्रणालीमध्ये काही ठिकाणी नावामध्ये, आडनावामध्ये याच्यामध्ये चुका दुरुस्त करण्यासाठी जेव्हा मुलं 16-17 वर्षाची होतात मुंबईकरांची आणि त्या शिकलेल्या मुलांना म्हणजे 19 आता त्यांना पाठवायचं आहे बाहेरच्या देशात, बर्थ सर्टिफिकेट हे तेव्हा जास्त लक्षात येतं. शाळेच्या वेळेला लक्षात येतं की यांचं बर्थ सर्टिफिकेट चुकलेलं आहे नाव, कारण ते नाव करणारी व्यक्ती ही कोणतरी मॅन्युअल करत असते, स्पेलिंग मिस्टेक असते, काय असते, आणि ते जर ठीक करायचंय म्हणून कोण सॅप प्रणालीकडे जाऊन ती चुकीची दुरुस्ती करत असेल तर मी अधिकाऱ्यांशी बोलले. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ही संपूर्ण माहिती जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होते, ती डिलिव्हरी झाल्यानंतर हॉस्पिटलमधून आमच्याकडे जेव्हा तो डाटा येतो तेव्हा त्याचे पालक येतात. तिथे कुठेही जातीचा उल्लेख नसतो, तिथे कुठेही कशाचाच उल्लेख नाही, फक्त आई वडिलांचं नाव, जन्म कुठे झाला आणि कधी झाला, कोणत्या तारखेला झाला हा त्याचा उल्लेख आहे. ज्यांना मुंबईकरांच्या मुलांना मला वाटतं हे सगळं जे काही राजकारण चाललंय, राजकारण म्हणणं एका दोघांनी नक्की चुका केल्या असतील तर त्यांना सस्पेंड करा, पण सरसकट मुंबईकरांचं नुकसान करू नका. कारण आधीच या पोर्टलवर जायला लोकांना कधी येत आहेत, नंतर महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर वेळेत लोकांना विवाह नोंदणी, जन्म मृत्यू नोंदणी पटकन मिळत नाही आहे. महिना त्या लोकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे या गोष्टीसाठी आम्ही माहिती देतो आणि त्या माहिती अंती जे काही घडतंय कोणातरी एका व्यक्तीला वाटतं आणि मी मुंबई अशी चालवेल आणि मी मुंबई तशी चालवेल असं होणार नाही. कारण मुंबईच्या महानगरपालिकेला 2014ला मुंबई महानगरपालिका जन्माला आली नाहीये. महानगरपालिकेचा इतिहास मोठा आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या जर अधिकाऱ्यांनी
काही चुका केल्या पण असतील त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. त्या शिक्षेशी माझं दुमत नाही. सरसकट सगळ्यांना ओलीस ठेवणं हे बरोबर नाही.